मी त्या मूडमध्ये नाही आहे. सॉरी तेजप्रताप, काय झालंय? मगाशी मी रंगपंचमीचा विषय काढता क्षणी तू निघून गेलास. काय झालंय? मला तो सणच आवडत नाही. नाही आवडत का? केवढा छान असतो होळीचा सण. सगळे एकत्र येतात, मज्जा करतात. धनाजीचा बंगला बने न्यारा. हा हा हा, आता मस्तपैकी नवीन बंगल्यात अशा तांगड्या पसरून ताणून द्यायची. एकदम राजावानीच राहायचं व आता. हो ते जाली मामा इथं कशाला आले होते? हे आणि मला सांगा, तुम्ही जो हा बंगल्याचा जप करताय त्याच्यात माई साहेबांचा काही हात नाहीये ना? फाटकं तोंड आणि फाटकं नशीब घेऊनच जन्माला आली का काय का तू? खरं तर तुला ना अक्कल नाही, अक्कलच नाही अजिबात तुला. नाहीये मला अक्कल. बिनकामाची आहे मी, मला सगळं मान्य आहे. आणि बघा, तुम्ही जे काही करताय ना, आणि वैदूला नाही ना त्रास होणार? सुमन, तुला शेवटचं सांगून ठेवतो, त्या परक्या पोरीमुळं आपलं घर चालतंय. अशा चेहऱ्याने माझ्या समोर कधीच यायचं नाही इथून पुढं. लक्षात ठेव आयुष्यभर. ती पोरगी परकीच आहे, पण मी तुझा सख्खा आहे, सख्खा नवरा. हा, आणि मी तुला आयुष्यभर पोचणार हे ध्यानात ठेव. म्हणून तर आपल्या भविष्याची तरतूद म्हणून तर हे समजा करून ठेवलंय मी. त्यामुळे तू आहे ना एकदम एक सबूत बी बोलायचं नाही, सांगून ठेवतो. पण सुमत, एक गोष्ट मात्र खरी आहे बर का. तुला अक्कल जरी नसली ना काडीची, तरी मालकीन मात्र झाली बर का माडीची. चलो बंगले में एक बंगला बने आराम. होळी पेटण्याचा मला काही त्रास नाही होती. पण तो रंग, गुलाल गुलाल. शांत हो, शांत हो. ठीक आहे, इट्स ओके. तेजप्रताप, मला बरेच दिवस झाले तुला हे विचारायचं होतं. मला कळतंय ह्या विषयावर बोलणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. मी फक्त तुझी सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न करते. मागच्या वेळेस नवरात्रीत माझ्याकडनं चुकून गुलाल उधळला गेला होता, तेव्हा पण तू डिस्टर्ब झाला होतास. त्यानंतर मी तुला विचारलं काय झालं, तर तू गुलाल बघितलं की मला माझ्या वडिलांचं मरण आठवतं. मला प्लीज सांगशील का नक्की काय आहे हे सगळं? मला समजावून सांगशील प्लीज? काय सांगू तुम्हाला? गुलाल गुलाल बघितलं की मला आपणचं मरण आठवतं. रंगपंचमीच्या दिवशी आपणचा खून झाला होता.
गुलाल गुलाल कोण शांत हो. काय नाही झालंय, मी आहे ना. हो? स्पर्धा, मी आहे इकडे बघ. स्पर्धा, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. मी आहे तुझ्या सोबत. हा? काही रंग जखमा देतात, पण काही रंग त्या भरूनही काढतात. जिथे आठवणी रक्तासारख्या भासतायत, तिथे मी प्रेमासारखी उभी राहीन. मी आहे तुझ्यासाठी, तुझ्या संग, ऑलवेज. माया ग, नको की असं येड लागल्यासारखं करू. थोडं तरी ऐक की माझं. तुझं वय झालंय माया, आता तुला हे सगळं झेपणार आहे का? चाले, जरा आता मध्ये मध्ये बोलू नको. आम्ही सांगितलंय ना एकदा का आम्ही हे सगळं तेज प्रतापांसाठी करतोय. एक मिनिट, काय झालंय नक्की? तुमचा काही संबंध नाही, आमच्या तेज प्रतापांशी संबंधित आहे हे. माझा कसा संबंध नाही? मी बायको आहे त्याची आणि ह्या घरची सून आहे. मला कळालंच पाहिजे नक्की काय झालंय. मी सांगते तुला काय झालं ते. तुला माहिती आहे माहीत काय करायला चालली?